नासे झाले. पुढचाही भाग घेऊयात आपण. निरंजनी आम्ही बांधी येले घर. श्री तुकाराम महाराजांच्या समग्र अभंग वाङ्मयातून त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाचं नितांत सुंदर चित्र अभिव्यक्त झालेलं आहे. अनुतापापासून आत्मसाक्षात्कारापर्यंतचे अनुभव पारदर्शित्वाने त्यांच्या अभंगातून प्रकट होतात आणि त्यामुळेच तुकाराम आपल्याला आपले वाटतात. काय करू या मन आता, का विसरते पंढरीनाथा. करी संसाराची चिंता, वेळोवेळा मागुती. अधिक कोंडिता चरफडी, भलतीकडे घाली उडी. 1235 हा अभंग आहे. माझ्या या वेड्या मनाला मी काय करू, जो खरा आधार. त्या पंढरीनाथाला हे मन का विसरतंय. आत्मचिंतनापासून पुन्हा पुन्हा माघारी वळून हे मन संसाराची चिंता करीत बसतंय. त्याला जबरदस्तीने अध्ययनात कोंडलं तर चरफडत भलतीकडेच उडी घेतंय. यासारख्या त्यांच्या अभंगातून आपल्याच अनुभवांनी शब्दरूप घेतलं की काय असं आपणास वाटतं. आणि मग संसार व्यथांच्या भाऊगर्दीतून आत्मशांतीपर्यंत जाण्यासाठी आपण कधी तुकोबांचा अभंगबोध धरतो ते आपल्यालाही कळत नाही. परमेश्वराविषयीच्या एकनिष्ठ श्रद्धेच्या सरळ सोप्या पाऊलवाटेवरून तुकोबा आपल्याला बरोबर घेऊन जातात. जाऊ देवाची ये गावा, घेऊ तेथेच विसावा. देवा सांगो सुख दुःख, देव निवारील भूक. घालू देवासच भार, देव सुखाचा सागर. तुका म्हणे आम्ही बाळे, या देवाची लढी वाळे. 1269 हा अभंग आहे. प्रपंचाच्या कटकटींनी शिणलेल्या जनांनो, चला आपण देवाच्या गावाला जाऊया, तिथेच विसावा घेऊयात. आपलं सुखदुःख मनापासून ऐकणारा तो एक देवच आहे, म्हणून त्याच्याजवळ मन मोकळं करूयात. देव आपल्या अंतराला लागलेल्या भुकेचं निवारणच करील. आपल्या संसाराचा भार आपण देवावर घालूयात, तो त्या संसाराचा निराश करून तो भार उतरवेल. देव दुःख निरपेक्ष सुखाचा सागर आहे. तुकाराम म्हणतात, आम्ही देवाची लाडकी बाळं आहोत. असं त्यांचं प्रासादिक सुंदर शब्द आपल्याला खूप मोठा दिलासा देऊन जातात. तुकारामांच्या एवढी देवभेटीविषयीची पराकोटीची आस जरी आपल्याला लागली नाही तरी त्यांच्या अभंगातल्या जिव्हाळ्याच्या काव्य प्रतिमांनी त्यांना लागलेली आस आपल्या मनाला भिडते. जाणते लेकरू माते लागे दूरी धरू. जाणते लेकरू माते लागी दूरी धरू, तैसे न करी कृपावंते, पांडुरंगे माझे माते. पांडुरंग माझे माते. जाणत्या झालेल्या मुलाला आई त्याच्या प्रगतीसाठी दूर करते, हे ठीक आहे. पण माझ्या पांडुरंगे माते, माझ्या कृपाळू देवा, तू असं नको हं करू. आम्ही तुझी लेकरं मोठी झालो, म्हणून आम्हाला तू दूर करू नकोस. तुकारामांनी देवाशी जोडलेल्या लौकिक नात्यातून त्यांच्या अलौकिक प्रेमाची साक्ष आपल्याला मनोमन पटते आणि त्यामुळेच आपण लोकोद्धारास्तव कळी काळासही झुंज देऊ. देवानी मला त्या कारणासाठीच धाडलेलं आहे, या त्यांच्या बोलण्यावर आपण मान डोलावतो. कास घालोनी बळकट झालो कळी काळावरी नीट, केली पाय वाट भव सिंधू वरुनी. यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर. करावा विचार न लगे चिंता कोणाची, एकंदर शिक्का पाठविला याही लोका. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. 221 हा अभंग आहे. आम्ही देवाचे वीर बळकट काचा मारून कळी काळाशी लढण्यास नीटपणे तयार झालेलो आहोत. भवसागर उतरून जाण्यासाठी आम्ही पायवाट तयार केलेली आहे. तुम्ही लहान असा की मोठे असा, कोणत्याही जातीचे असा, स्त्री असा किंवा पुरुष असा, कोणाला काहीही फिकीर करण्याचीच गरजच नाही आहे. सगळ्यांसाठी हरिनामाचा शिक्का पाठवलेला आहे आणि नामधारक असा मी तो शिक्का प्रत्येकाच्या जीवनात मारून देण्यास इथे आलेलो आहे. भक्तराज्यात घट्ट पाय रोवलेल्या तुकारामांना आनंदाचे डोही आनंद तरंग या परमानंदाच्या प्रचितीचा अभिषेक होणारच, त्याबद्दल आपली खात्री झालेली असते आणि त्यामुळेच यानंतर ते त्यांचे साक्षात्काराचे अभंग आपणास अनोखे वाटले तरी परके काही वाटत नाहीत. अणु रेणू या थोकडा, तुका आकाशा एवढा. गिळूनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार. सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. 3340 हा अभंग आहे. संपूर्ण चराचरात भरून राहिलेल्या
परमात्म्याशी एकरूप झाल्यामुळे तुकाराम अणु रेणूहून सूक्ष्म बनले, तसंच आकाशा इतके ते विशालही झालेत. तुकोबांनी जीवभाव गिळून टाकल्यामुळे ते आपल्या देहबंधनातून मुक्तही झालेत. तुकोबा आता केवळ शरीरात न राहता अवघ्या विश्वात राहू लागल्यामुळे, म्हणजेच विश्वंभराशी तादात्म्य पावल्यामुळे त्यांच्यासाठी त्यांचा देह कलेवरासारखा झालेला आहे. त्या कलेवराच्या मोहाचा आणि संसाराच्या भ्रांतिमय आकाराचा तुकोबांनी त्याग केला. ज्ञेय, ज्ञाता आणि ज्ञान यासारख्या त्रिपुटींचा निराश करूनच आत्मस्वरूप बोधरूपी दीप देहाच्या ठिकाणी प्रकाशित केला. म्हणजेच इंद्रियांना त्या स्वरूपाचा साक्षात अनुभव येऊ लागला. जसं डोळ्यांनी दृश्य पाहिलं तरी मी हे दृश्य पाहणारा नसून ज्यामुळे पाहू शकतो ती चैतन्य शक्ती मी आहे हे जाणलंय. अशा रीतीने मूळ आत्मचैतन्याशी तुकाराम समरस झालेत. आता प्रारब्धवशात जे जीवन उरलं ते सर्व लोककल्याणास्तवच आहे हे समजून तुकाराम लोकांसाठी म्हणून जगायला लागले. प्रत्येक जीवमात्राच्या अंतरंगात शिरल्यामुळे तुकारामांना अनादी अनंत तत्वांशी अशी समरसता येणारच याबाबत आपल्या मनी संदेह नसतो. निरंजनी आम्ही बांधी येले घर, निरकारी निरंतन राहिलोसे, निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलोत आम्ही. तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्य शुद्ध. 3251 अभंग आहे. ज्या ठिकाणी दृश्य विश्व नाही अशा शुद्ध ब्रह्माच्या निराकार निर्मल स्वरूपी आम्ही घर बांधून वास्तव्य केलं आहे. म्हणजेच त्या ठिकाणी स्थिर झालेलो आहोत. जिथे विश्वाभास नाही त्या स्वरूपात समरसून अखंड ऐक्य स्थितीच आम्ही प्राप्त केलेली आहे. तुकाराम म्हणतात, आम्ही असे अनंताशी तद्रूप होऊन त्याची निर्मळ नित्यता मिळवलेली आहे आणि त्यामुळेच आम्हाला आता या देहाच्या रूपगुणाचा अहंकार नाही. तुकारामांच्या या अप्रतिम अभंगाचं अवलोकन करताना आपल्या ध्यानी येतं की पारमार्थिक वाटचालीचे सर्व टप्पे पार करीत करीत तुकोबा आता जिथे वाटचालच संपून जाते अशा जागी पोचलेले आहेत. किंबहुना मुळात ही वाटचालच नव्हती. अविच्छिन्न अशा शुद्ध आत्मस्वरूपाहून तुकाराम कधी विलक नव्हतेच. मग ही अद्वय जाण त्यांच्या अभंगातून आपल्याला येते. अंजन म्हणजे पाप, स्वरूपाला संसारभासात बघण्याचं पाप. म्हणूनच निरंजन म्हणजे निष्पाप आत्मसाक्षात्कार. या निरंजन अवस्थेत तुकोबांना असं स्थैर्य प्राप्त झालं की त्यांना पुनश्च संसार बंधनात येणं नाही. एवढेच काय, पण आत्मभानात उत्थान आणि देहभानात व्युत्थान हे द्वंद्वही तुकोबांच्या लेखी संपलेलं आहे. कारण समाधी उतरल्यावर सुद्धा पांडुरंगाशी तादात्म्य तुकारामांना अखंड लाभलेलं आहे. परमात्म्याची सगुण आणि निर्गुण ही दोन्हीही स्वरूप अनुभवून सगुण निर्गुणतेच्या पार असलेलं कैवल्य स्वरूप तुकोबांनी उपभोगलं आहे. त्यामुळेच त्यांच्या आत्मानुभवात कधी बाधा आलेली नाही आहे. त्याचं स्थिरावल्यामुळे आपण निरंजनी घर बांधलं असं तुकोबाराय म्हणतात. आता तुकोबा देहाकारात असूनसुद्धा निर्गुण निराकारात कसे राहिले याचं कारण देहासक्तीची चौकट मोडून ते कधीच बाहेर पडले होते. त्यांचं मी पण तुकाराम नामक रूपगुणात अडकून न पडता अखिल चराचराशी संलग्न झालेलं होतं. त्यामुळेच आकाराची सीमा ते ओलांडून गेले. याची साक्ष त्यांच्या चरित्रातूनच मिळते. देहोहंकाच्या फांदीवरून उडून शिवोहमच्या चिदाकाशात अखंड विहार करणाऱ्या तुकारामांनी आता प्रपंचभासाला नस्फुरता रामराम ठोकलेला आहे. त्यांच्यासाठी द्वैताचा अंधकार संपूर्णतः विरून निराभासाचा मंगलदिन उजाडलेला आहे. निराभास म्हणजे आभास शून्यता. सर्व प्राणीमात्रांना एकमेवाद्वितीय परमात्म्याच्या ठिकाणी असलेलं त्यांनी अनुभवलेलं आहे. जीवाला भेदभावांनी भरलेल्या जगाचा आभास होत असतो. भेदयुक्त दृश्य वस्तू मुळातच असत्य असल्यामुळे त्या जशा निर्माण होत असतात तशा त्या नाशही पावत असतात. अविनाशी परमात्म स्वरूपात आणि तुकारामात असलेलं मायापटल फिटून तुकारामरूपी आत्मज्योत परमात्म ज्योतीत मिळून गेली आहे. स्वतःच दिव्य प्रकाशरूप झाल्यामुळे तुकारामांसाठी आता प्रकाशाअभावी होणाऱ्या
आभासांची शक्यताच उरलेली नाही आहे. सर्वत्र आत्मदर्शन होऊन तुकोबा या दर्शनांशीच समरस झालेले आहेत. पूर्ण सामरस्याचा पूर्णानंद भोगण्यासाठी तुकोबा स्वतःच तो आनंद बनलेले आहेत. ब्रह्मैक्य भावाचा अखंड सोहळा अनुभवणाऱ्या तुकारामांचे शब्द अभंग झालेले आहेत. देहोहम मधलाच काय, पण ब्रह्मोहम मधला अहम तो देखील तुकारामांसाठी थांबलेला आहे. निरहंकाराच्या या परिस्थितीमुळेच तुकोबांना नित्य शुद्ध आत्मतत्वाशी चिरंतन तदाकार होता आलेला आहे. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. जय जय राम कृष्ण.